साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। गुप्तधनाच्या गुपित्याला 6 महिन्यांनी फुटली वाचा। वाटा न मिळाल्याने तिघांमध्ये वाद। आष्टी तालुक्यातील सुरडी येथे एका जुन्या वाड्याचे खोदकाम करताना हंडाभर गुप्तधन सापडले। जागा मालकासह काम करणाऱ्या 2 मजुरांनी कोणालाही माहिती न होऊ देता त्यांची विल्हेवाट लावली, परंतु वाट्याच्या वादातून यातील एकाने या गुप्तधनाचे सोन्याच्या नाण्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकून या प्रकरणाला वाचा फोडली। पुरातत्व विभाग व महसूल विभाग मात्र याबाबत अद्याप अनाभिज्ञ राहिला आहे। याबाबत माहिती अशी आहे की तालुक्यातील मौजे सुरडी येथे एकाने जुना पडीकवाडा काही वर्षांपूर्वी खरेदी केला होता। जुन्या काळी 200 वर्षापूर्वी या जागेत एका मारवाडी कुटुंब राहत असल्याचे बोलले जात आहे। या जागेवर जानेवारी महिन्यात घराच्या बांधकामासाठी पाया खोदकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले होते। नोकरीस असलेला हा व्यक्ती ड्युटीला गेल्यानंतर या ठिकाणी 2 मजूर पाया खोदत असताना यातील एक मजूर थोड्या वेळासाठी काम सोडून बाहेर गेला। काम करत असलेल्या दुसऱ्या मजुराला जमिनीतील एका भिंतीत गाडलेल्या अवस्थेतील सोन्यांच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला। घाई गडबडीने या मजुराने सापडलेला मोहरा पॅन्टच्या खिशात व बनियानमध्ये टाकून घर गाठले। तेथे मोहरा ठेवून परत कामावर आला। उर्वरित मोहरा घेऊन जाण्यासाठी पॅन्टमध्ये भरल्यानंतर जागेचा मालक आला व त्याने हा प्रकार बघितल्याचे बोलले जात आहे। या दोघांची तडजोड चालू असताना दुसरा मजूरही योगायोगाने तिथे दाखल झाला। यानंतर तडजोडीत त्यालाही काही रक्कम देण्याचे ठरले व वाच्यता न करण्याचे सांगण्यात आले। 5 महिन्यांपूर्वी झालेल्या या तडजोडीत दुसऱ्या मजुराला ठरल्याप्रमाणे रक्कम न मिळाल्याने त्याने गुप्तधन सापडल्याचे गावभर बोबाटा केला। तसेच पुरावा म्हणून सापडलेल्या मोहरातील सोन्याच्या मोहराचे छायाचित्रही सोशल मीडियावर टाकले असल्याचे बोलले जात आहे। हातात सोन्याची मोहरा असलेले हे छायाचित्र झपाट्याने सर्वत्र पसरून गुप्तधनाची वार्ता तालुक्यात पसरली। या नाण्याच्या छायाचित्रावरून हे नाणे यादवकालीन असल्याचे सांगितले जात असून पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, परंतु पुरातत्व किंवा महसूल विभागाचे कोणी अद्याप तिकडे फिरकले नाही। छायाचित्रावरून या सोन्याच्या मोहरा यादवकालीन म्हणजे अंदाजे 1000 वर्षापूर्वी असल्याचे सांगितले जात आहे। मोहरा हातात घेतलेले छायाचित्र कोणी टाकले याचा तपास केल्यास या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो। त्या दृष्टीने पोलिसांसह महसूल व पुरातत्व विभागाने शोध घेण्याची गरज आहे। गुप्तधन सापडल्यास जागा मालक मध्यमवर्गीय आहे तर दोघे मजूर आहेत। 6 महिन्यांपूर्वी सापडलेल्या या गुप्तधनाची चर्चा गावात झाली, परंतु गुप्तधन सापडल्याचा संशय येऊ नये म्हणून संबंधितांनी त्यांच्या राहणीमानात कोणताही बदल केला नाही। आता या प्रकरणाचा बोबाटा झाल्यानंतर संबंधितांनी पुण्यासारख्या शहरात जमीन जुमला खरेदी केला असल्याची माहिती ग्रामस्थांच्या कानावर गेली आहे। घटनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, परंतु परिसरातील चर्चेनंतर घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली। त्यानुसार या प्रकरणात काही तथ्य नसल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येते। पुढील चौकशी सुरू आहे। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी आष्टी। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।